हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी नगरच्या बाहेरच्या उद्योजकाला पाठवलं होतं, शरद पवारांचा मोठा दावा। अमेरिकेच्या पत्रकारासमोर पवार सगळं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। कुटुंब एक आहे हे मीडियामध्ये दाखवण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। बारामतीची सून फेडेल आपल्या सगळ्यांचं ऋण, मला मोठ्या मतांनी विजय करा, सुनेत्रा पवार यांची बारामतीकरांना भावनिक साथ। बारामतीची निवडणूक भावनात्मक केली जाते, भावनेच्या मागे जाऊ नका, एकत्रित काम केल्यास 3 लाख मतांनी सुनेत्रा पवार निवडून येतील, विजय शिवतारेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही संमती नव्हती आणि राहणार देखील नाही, शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळला। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून फडणवीस दिल्लीमध्ये जाणार असं म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा दावा। शिवसैनिकाला नाही तर उद्धव ठाकरेंना आदित्यलाच मुख्यमंत्री करायचं होतं हे सिद्ध झालं, भाजप नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू, अतुल भातखळकर आणि प्रसाद लाड यांची ठाकरेंवर टीका। शब्द पाळला नसेल तर चुकीचं, उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य। ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील, ठाकरेंना देशातील अनेक नेते पसंती देतील, संजय राऊतांचं वक्तव्य। नाशिक, परभणी, गडचिरोली, साताऱ्याची जागा न मिळाल्यानं दादांच्या पक्षातला एक गट नाराज, सक्षम उमेदवार असून देखील जागा हातातून गेल्यानं नाराजी, सूत्रांची माहिती। आमच्याकडे मोदी गॅरंटी, चिखलीकर आणि बाबूराव कदमांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। व्यापक जनहिताचा निर्णय घेऊन बीड लोकसभा न लढवण्याचा निर्णय, ज्योती मेटे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। काँग्रेस शिवरायांना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही, काँग्रेसची भूमिका दलित विरोधी, मिलिंद देवरांची टीका, तर कोण मिलिंद देवरा, संजय राऊतांचा खोचक सवाल। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये डिनर डिप्लोमसी, अजित पवारांचं सहकुटुंब हर्षवर्धन पाटलांकडे स्नेहभोजन। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा। छत्रपती कुटुंबाचं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम नाही, समरजित घाटगे यांचे हेच खरे वारसदार, संजय मंडलिक यांचं पुत्र वीरेंद्र मंडलिकांचं वक्तव्य। पुण्याच्या कडूसमधील दक्षिणा फाउंडेशन संस्थेतील 60 विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा, 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक। लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं सलमानच्या घराकडे जाण्यासाठी कॅब बुक करणारा अटकेत, आरोपी रोहित त्यागीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। पोलिसांची मदत घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांना धडक कारवाई करा, मुंबई महापालिकेचा हायकोर्टाचे आदेश। आमचं सरकार आल्यानंतर अग्निवीर योजना बंद करणार, सर्वांना पेन्शन लागू करणार, बिहारमधील सभेमध्ये राहुल गांधींची घोषणा। आयपीएलमध्ये आज दिल्ली विरुद्ध हैदराबादची लढत, गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर जाण्याची हैदराबादला संधी, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी सामना रंगणार। एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी विमान सेवा 30 एप्रिलपर्यंत स्थगित, इराण इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।